नमस्कार मित्रांनो, आर्टो टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपला पीक विमा मंजूर झाला आहे की नाही. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला पीक विमा किती रुपये मंजूर झाला आहे किंवा पीक विमा अजून मंजूर झाला आहे की नाही. तर पीक विमा जर आपल्याला मंजूर झाला आहे तर ते पैसे किती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करा. तर सुरुवातीला मित्रांनो, आपल्याला PMFBY या वेबसाईटवरती यायचं मित्रांनो. म्हणजेच PMFBY.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला होम पेजवर आल्यानंतर वर थोडं स्क्रोल करायचं आहे, म्हणजे वर टाकलायचं थोडं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला फार्मर लॉगिनमध्ये लॉग इन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्याच ऑप्शनवरती फार्मर कॉर्नर यावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला लॉग इन फार्मर यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. यामध्ये मित्रांनो, आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो पीक विमा पावतीवरचा रजिस्टर नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा मित्रांनो, जसं आपण स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो, खाली दिलेला कॅप्चा तसं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. वरचं जसं दिलं आहे मित्रांनो त्या प्रकारे आपण कॅप्चा करून घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर थोडंसं वरी स्क्रोल करून मित्रांनो, आपल्याला रिक्वेस्ट OTP यावरती क्लिक करायचं मित्रांनो. सबमिट केल्यानंतर मित्रांनो, आपल्यासमोर शेतकऱ्याविषयक माहिती या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो. जसे की शेतकऱ्याचं नाव, रिलेटिव्ह नाव, मोबाईल नंबर, आधार कार्डचा नंबर, फार्मर ID नंबर आणि ॲड्रेस मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, थोडं स्क्रोल केल्यानंतर जसं की आपल्याला सध्या 2025चा विमा संदर्भात माहिती पाहायची आहे, तर तशा या ठिकाणी आपण 2025 ही क्लिक केलं आहे मित्रांनो. त्यानंतर खरीप हंगाम हे निवडलेलं आहे. तर या ठिकाणी खालती बॉक्समध्ये आपल्याला शेतकऱ्याविषयी माहिती दाखवली आहे मित्रांनो. जसं की पॉलिसी नंबर, शेतकऱ्यांनी पीक विमा कधी भरला आहे आणि जमीन किती आहे, क्षेत्र जमिनीचं दाखवत आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी उजव्या साईडला मित्रांनो टोटल क्लेम पेड या ठिकाणी दाखवले आहे, 0 दाखवले मित्रांनो. म्हणजे आणि पीक विमा आपला मंजूर झालेला नाही मित्रांनो. तर जेव्हा मित्रांनो पीक विमा मंजूर होईल या ठिकाणी रक्कम दाखवली जाईल मित्रांनो. जसं की आपण मागील वर्षी 2024चं आपण पाहू शकता. या ठिकाणी 2024 क्लिक केल्यानंतर मित्रांनो, टोटल अमाऊंट मित्रांनो, क्लेम अमाऊंट 7,945 रुपये दाखवत आहे मित्रांनो. असं मित्रांनो, आपण मोबाईलवरती पीक विमा किती मंजूर झाला आहे, किती रुपये मिळाले मित्रांनो पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, हे आपले पैसे कोणत्या अकाउंटला जमा होणार आहेत किंवा हे पैसे जमा झालेले असल्यास म्हणजे रक्कम जर दाखवत असते मित्रांनो, तर आपले पैसे खालील अकाउंटमध्ये जमा झाले दाखवले जाईल. वरती स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला खालती दाखवलं जाईल की मित्रांनो बँक नेम, ब्रांच कोड, अकाउंट नंबर आणि IFSC कोड दाखवलं जाईल मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, हे या शेतकऱ्याचे पैसे हे गेल्या वर्षीचे 2024 मित्रांनो या अकाउंटवरती जमा झालेले आहेत. तर आपण या ठिकाणी आणखी माहिती पाहू शकता मित्रांनो. मागील काही वर्षाची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता. 2023मध्ये मित्रांनो 6,358 रुपये जमा झाले मित्रांनो. तर बँक अकाउंट खालती दिले मित्रांनो, स्क्रोल केल्यानंतर आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे आपण मोबाईलवरती पीक विमा मंजूर झाला आहे का नाही, म्हणजे किती मंजूर झाला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो. मित्रांनो, आपण यावर्षी जे या शेतकऱ्याचं 2025चा खरीप हंगामातील पीक विमा मंजूर झालेला नाही मित्रांनो. म्हणून या ठिकाणी टोटल क्लेम पेड 0 दाखवत आहे मित्रांनो. अजून या शेतकऱ्याचं पीक विमा हा मंजूर झालेला नाही मित्रांनो. ह्या रकमेवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण पाहू शकता 0 या रकमेवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, क्लेम टाईप यील्ड बेस्ड दाखवत आहे मित्रांनो. आपलं जर या ठिकाणी अमाऊंट दाखवली तर मित्रांनो, आपण आपला पीक विमा हा जमा झाले आहे मित्रांनो असं समजायचं. या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर आपल्याला अकाउंट नंबर ही सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो. आणि जर आपला जर पीक विमा मंजूर झालेला असेल तर अमाऊंट दाखवते मित्रांनो. जसे की पाहू शकता, मंजूर झालेल्या जर रकमेवर आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्याचं नाव, क्लेम टाईप, पर्सेंटेज, अमाऊंट या ठिकाणी दाखवले जाईल मित्रांनो. जर हे पैसे कोणत्या अकाउंटला पडलेत हे सुद्धा या ठिकाणी दाखवले जाईल मित्रांनो. UTR नंबर, क्लेम आपण केव्हा केला होता आणि अकाउंट नंबर, सर्व माहिती, IFSC कोड वगैरे मित्रांनो आपण स्क्रीनवर आपण पाहू शकतो. शेतकऱ्याचा आधार कार्डचा नंबर, अकाउंट नंबर, बँक नंबर दाखवले जाईल मित्रांनो. तर ज्या शेतकऱ्यांना मित्रांनो अशा प्रकारे अमाऊंट दाखवत आहे, म्हणजेच मित्रांनो 2025मध्ये जर असं ह्या ठिकाणी ज्या वर्षी आपण पाहत आहात चालू वर्षाचे तर अमाऊंट दाखवते मित्रांनो, ते अमाऊंट ह्या अकाउंट नंबरवरती पडणार आहे असं समजायचं मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.